एखादी व्यक्ती आपली खूप काळजी घेते. अगं तू हे करू नकोस, मी करते ना, तू कशाला करते, मी आल्यावर जाऊया, हे कशाला करायला पाहिजे, असं करत करत ना छोटे छोटे निर्णय सुद्धा ती व्यक्ती आपल्यासाठी घेत असते. आणि आपल्याला वाटत असतं की अरे ती व्यक्ती माझ्यावर किती प्रेम करते, माझी किती काळजी घेते. पण आपला एक खूप मोठी गल्लत होते. ही काळजी किंवा केअर आहे की आपण कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये आलेलो आहोत. नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज एक कटू सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. 90% महिलांना काळजी आणि कंट्रोल ह्याच्यामधला तफावत होते आणि हे कळतच नाही की आपण कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये आलोय. हे का नाही कळत? कारण कंट्रोल हे काळजीच्या नावाखाली खूप छान लपलेलं असतं आणि त्याच्यामुळे तू ही साडी नेसू नको, मला हा रंग आवडत नाही, तू ह्या व्यक्तीशी बोलू नकोस, आज हे नको करायला, मी आल्यावर जाऊ, तुला हे मॅनेज करता येणार नाही माझ्याशिवाय, तू उगाचच दगदग करू नकोस, तू कशाला करते, मी आहे ना. ओळखीचं वाटतंय ना? हळूहळू ती व्यक्ती संपूर्णपणे आपले डिसिजन मेकर होऊन जाते आणि आपण अंडर कंट्रोल होतो. ह्या पद्धतीने जर का कोणी तुम्हाला सतत काहीतरी सांगत असेल तर आपण ओळखून घ्यायचं की आपण कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये आहे. हे का महत्वाचं आहे? तर प्रॉब्लेमचा अवेअरनेस किंवा जागरूकता आपल्यामध्ये आलीच पाहिजे. असं होत असताना कुठेतरी मनात एखादे त्रास निर्माण होतो किंवा आपल्याला असं दबाव निर्माण होतो आणि आपल्याला घुसमट व्हायला लागते. तेव्हा लक्षात घ्या की हे आपल्यावर कोणतरी कंट्रोल करते. मग ही व्यक्ती कोण आहे? तर ही कोणी असू शकते. ऑफिसमधला एखादा कलिग असू शकतो किंवा एखादं नातं असू शकतं, मैत्रीण असू शकतात आणि कधी कधी आपली मुलं सुद्धा असू शकतात. सो आपण सर्वात पहिले हे आयडेंटिफाय केलं पाहिजे की ही व्यक्ती कोण आहे, हा प्रॉब्लेम काय आहे. मग असं का होतं? तर लहानपणापासून एक विशिष्ट पद्धतीने आपली जडणघडण केली जाते आणि माझी पण तशीच होती. तू ऍडजस्ट कर, तू पडती बाजू घे, तू समजून घे. सो आपल्याला ना त्याची सवय होऊन गेलेली आहे. मग हे करायचं नाही का? तर नक्की करायचं, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, एक लिमिट असते. आणि जेव्हा असं सगळी गोष्ट होत असते ना, तेव्हा हळूहळू आपण ना आपलं डिसिजन घ्यायची कपॅसिटी कमी होते, आपल्याला गिल्टी वाटत राहतं, आपला जो आत्मविश्वास आहे तो कमी होतो. मग आपलं मन ना असं खूप आपल्याला गंडवतं, अरे नाही, त्या व्यक्तीला माझी काळजी आहे, ती मला प्रोटेक्ट करते, असं म्हणून दुसरीकडनं आपल्याला असं वाटतं की अरे हे बरोबर आहे. पण ऍक्च्युली हे असं नसतं. आपल्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजे. चांगलं वाईट ह्याच्यामध्ये जे काही अंतर आहे ते नीट प्रखरपणे बघता आलं पाहिजे. सो ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात त्यावेळी सर्वात जास्ती ना आपल्याला प्रेशराइज्ड वाटतं किंवा आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आता कंट्रोलची चिन्ह काय आहेत, म्हणजे लक्षणं काय आहेत? तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सतत परमिशन घ्यावी लागते, परवानगी घ्यावी लागते. दुसरी म्हणजे तुम्हाला अपराधीची भावना किंवा गिल्टी फिलिंग येत राहतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सेल्फ डाऊट व्हायला लागतो, अरे मी हे केलंय, बरोबर केलंय का, माझं काही चुकतंय का. सो या सेल्फ डाऊट मध्ये आपण राहायला लागतो. आपण एखादी कुठली गोष्ट करायचा विचार केला किंवा सांगितलं तर ती व्यक्ती आपल्याला विचारते की हे का करायचं, आवश्यकता आहे का, खरंच गरज आहे का. सर्वात मोठं लक्षण तुम्ही कंट्रोलमध्ये आहे ह्याचं म्हणजे की तुम्ही स्वतःला जस्टिफाय करत बसता, स्वतःला स्वतःची समजूत काढत बसता. ह्या प्रकारच्या कंट्रोलमुळे काय होतं ना, यू कांट बी युअर सेल्फ. अरे मला हे आवडतं, मला ह्या रंगाची साडी नेसायला आवडते, मला हे खायला आवडतं, मला इथे जायला आवडतं. आपण काही धोरणं समाजामध्ये आहेत किंवा कुटुंबामध्ये आहेत त्याला तोडून तर आपण काही करत नाहीये, पण साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला करायची मुभा नसते. ह्याचाच अर्थ आहे की आपण कंट्रोलमध्ये आहोत. मग ही अशी जेव्हा स्थिती येते ना तेव्हा हळूहळू आपण निराशेकडे जायला लागतो. आणि ही समस्या मी हा व्हिडिओचा टॉपिक यासाठी घेतला कारण जेव्हा महिला माझ्याशी फोनवर बोलतात, व्हॉट्सॲपवर चॅट करतात, तेव्हा माझ्याकडे एक गोष्ट
निष्कर्षाने सगळेजण तक्रार करतात की मॅडम आम्हाला स्वातंत्र्य नाही, आम्हाला फ्रीडम नाही आहे घरामध्ये. अहो म्हटलं फ्रीडम म्हणजे नेमकी तुमची व्याख्या काय आहे? तर नाही म्हणे, छोट्या छोट्या गोष्टी पण आम्ही स्वतः करू शकत नाही. कुठे बाहेर जायचं असेल तर आम्हाला स्वतःहून जाता येत नाही, कोणाची तरी वाट बघावी लागते. एखादी साडी घ्यायची असेल, 500 रुपयाचं काहीतरी घ्यायची असेल वस्तू, तरी सुद्धा आम्हाला परवानगी घ्यावी लागते. आणि ही फार वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि अशामुळे ना त्या स्त्रीची कुचंबणा होते आणि प्रत्येक स्त्री ही घरासाठी भरपूर करत असते आणि त्यावेळेस छोटी सुद्धा गोष्टी मला करायची मुभा नाही आहे असं म्हटल्यावर कुठेतरी मन दुखावलं जातं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. म्हणून मी नेहमी स्त्रियांना सांगत असते की स्वावलंबी व्हा, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा, इमोशनली इंडिपेंडेंट व्हा, फिजिकली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. गाडी चालवा, स्वतः ट्रॅव्हल मॅनेज करा, स्वतःचं फिजिकल अपिअरन्स, स्वतःचे स्किल्स डेव्हलप करा. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नाहीतर हळूहळू ना आपण कोणाच्या तरी हातातली कठपुतली होऊन जातो. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने विचार करायला पाहिजे की केअर आणि कंट्रोल आपण कोणत्या ब्रॅकेटमध्ये येतोय. आता अजून सोपं सांगते, केअर आणि कंट्रोल मध्ये फरक कसा ओळखायचा? तर समोरची व्यक्ती तुम्हाला मत विचारते, अरे तुला काय वाटतं, तुझं मत काय आहे, आपण काय करू शकतो, किंवा तुम्हाला ग्रो व्हायला वाव देते की हे केलं तर तुला बरं वाटेल का, तुला त्यातनं आनंद मिळतोय का. सो दुसऱ्याचा विचार करणं म्हणजेच एक प्रकारचं मला असं वाटतं की केअर करणं आहे. कंट्रोलमध्ये काय होतं, कंट्रोलमध्ये एखादा व्यक्ती स्वतःचे निर्णय तुमच्यावर लादत असतो, स्वतःच्या आवडीनिवडी तुमच्यावर लादत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ती व्यक्ती हे एन्श्युअर करते, ह्याची पूर्ण काळजी घेते की तुम्ही त्या व्यक्तीवर पूर्णपणे निर्भर आहात, डिपेंडंट आहात. कुठलाच निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकत नाही ह्याची काळजीच्या मस्तपैकी पांघरून घालून तुम्हाला ती व्यक्ती छानपैकी कंट्रोल करत असते. सो केअरमध्ये काय असतं किंवा काळजीमध्ये एक प्रकारचं स्वातंत्र्य असतं आणि कंट्रोलमध्ये तुम्हाला पूर्ण तो फ्रीडम निघून जातो. दुसऱ्याला काय वाटेल, त्या व्यक्तीला आवडेल का, ती काय म्हणेल, ती आल्यावरच करू, हा माझा निर्णय मी घेऊ शकत नाही. सो केअर आणि कंट्रोल ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आपल्याला डिफरन्शिएट किंवा त्याच्यामध्ये जो फरक आहे तो आपल्याला बुद्धीने समजून घेता आला पाहिजे आणि तटस्थपणे तो बघितला पाहिजे. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते. सो त्या व्यक्तीला कसं हँडल करायचं, तर सर्वात पहिले जागरूकता, अवेअरनेस की अरे हे असं होतंय. दुसरी गोष्ट की मनात क्लॅरिटी पाहिजे आणि बोलताना पण क्लॅरिटी पाहिजे की तू जे म्हणतोय किंवा म्हणते ते बरोबर आहे, पण फायनल डिसिजन हे माझं असेल, मला काय निर्णय घ्यायचा आहे तो मी घेते, आपण चर्चा करूया, पण मला हे योग्य वाटलं तरच मी करणार. सो शांतपणे, न चिडता, न आर्ग्युमेंट करता आपल्याला आपलं मत, आपलं डिसिजन हे घेताच आलं पाहिजे. कुठलंही नातं जर का टिकवायचं असेल तर त्याच्यात वाद घालायची गरज नाहीये, पण शांतपणे, क्लिअरली, ठामपणे आपण आपलं मत मांडू शकतो. नाही मला हे आज करावंसं वाटतंय, नाही हे मला आज जमणार नाही बरं का, मी आज जरा बिझी आहे. ठीक आहे तू म्हणतोयस, पण मला आता हे नाही योग्य वाटत. सो कधी कधी ना आपले मुलं सुद्धा आपल्याला हे करतात, असं करू नको आई, मम्मा तू असं करू नको. परवाचीच गोष्ट सांगते, मला रुचानं काहीतरी छोट्या छोट्या इन्स्ट्रक्शन्स द्यायला लागली. मग मी तिला शांतपणे बसवलं, म्हटलं रुचा मी तुझी आई आहे, कळतं मला. मग तिला लक्षात आलं, अरे आपण खूपच मम्माला इन्स्ट्रक्शन्स देतोय. मग ती शांत झाली. काही गोष्टी तिच्या बरोबर होत्या, पण प्रत्येक गोष्टी त्या समोरच्या व्यक्तीची बरोबरच असेल असं नसतं ना. त्यावेळेस प्रेमाने, शांतपणे आपल्याला हे हाताळता आलंच पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मैत्रिणींनो, काळजी म्हणजे प्रेमच असतं असं नाही. प्रेमात फ्रीडम असतो, प्रेमात दुसऱ्यावर विश्वास असतो, प्रेमात दुसऱ्याला ग्रो करायची संधी आपण देतो, दुसऱ्याच्या कम्फर्टचा आपण विचार करतो. सो अशा प्रकारे जर का तुम्हाला कोणी कंट्रोल करत असेल तर सतर्क व्हा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. एक वेगळा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल. म्हणूनच मी ह्या जे काही माझं मधुरा दिवा चॅनल आपलं आहे त्याच्यावर मी नेहमी स्त्रियांना खूप प्रोत्साहन देत असते की स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करा, स्वतः
स्वतःमध्ये सेल्फ वर्क करा. गृहिणींना पण मी सांगते की तुम्ही घरी आहात ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही काहीच करायचं नाही. घरकाम तर आपण करतोच, पण ते करून सुद्धा स्वतःवर काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपण समृद्ध होतो, आपल्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास येतो. सो या गोष्टींचा अभ्यास करणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला ना लॉस्टचं फिलिंग येतं, आपली स्वतःची कुठली ओळखच नाही, आपल्याला अस्तित्वच नाही, अशा प्रकारची नकारात्मक भावना स्त्रियांमध्ये येऊ लागते. त्यातनं नैराश्य येतं आणि वेगळंच काहीतरी तयार होतं जे सकारात्मक नसतं. सो प्रेम असावं, पण त्या प्रेमात ग्रो व्हायला, एखाद्या व्यक्तीला समृद्ध व्हायला मदत करायला पाहिजे असं मला वाटतं. सो मी आशा करते मंडळी तुम्हाला केअर आणि कंट्रोल ह्याच्यामधला फरक कळला असेल. व्हिडिओ आवडला तर सगळ्या आपल्या मैत्रिणींना, आपल्या सगळ्या भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा अजून काही विचार असतील तर नक्की मला कळवा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन मंडळी, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.